आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। वंदिता भालचंद्र मांजरेकर हे सासरचं नाव असलेल्या या माऊलीचं माहेरचं नाव आहे वंदिता रमेश आंबेडकर। थांबा एक मिनिट, मी इकडनं ऑनलाईन पद्धतीने ही लक्ष्मी पाठवतो। ही बघा पाठवतो। वहिनी नमस्कार। नमस्कार। घ्या उखाणा घ्या। गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं, गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं, भालचंद्र रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं। काय सांगताय काय? द्या ओळख करून द्या सगळ्यांची। हे माझे मिस्टर भालचंद्र मांजरेकर। नमस्कार। हे माझे सासरे। नमस्कार। माझे सासू। नमस्कार। हो नमस्कार नमस्कार। छोटे सासरे, छोट्या सासूबाई। नमस्कार। हे माझे दीर आहेत। नमस्कार। आहेत आणि त्या जाऊबाई आहेत। नमस्कार। मग वहिनी बालपण कुठलं तुमचं? माझं भाईंदरचं। भाईंदरला कुठे? भाईंदरला गोडदेव गाव। जरा माहेरी जाऊया ना। माहेरी तिकडे कोण कोण बसलंय? वहिनी ओळख करून द्या ना। माहेरी आहेत दीदी, माझी मोठी बहीण आहे सानिका गुरव। नमस्कार। माझा भाऊ आहे विवेक। माझी आई आहे आणि दीदीची सासू आहे। बर बर नमस्कार नमस्कार। आणि ती छोटी दीदीची मुलगी आहे जीविका। मग वहिनी तुम्ही किती भावंड? आम्ही 3 जण, मोठी बहीण, मग मी। 3 जण? हा, मग भाऊ लहान। मग कशा होता लहान असताना तुम्ही? कशा होता? नाही, खूप खूप मस्ती करायचे आणि तेवढाच मार पण खायचे। तुम्हाला मार मिळालाय? हो खूप। मग 3 भावंडांमध्ये तुम्हाला जास्त मार मिळालाय? त्यांना क्वचितच एखाद दुसऱ्या वेळेस भेटला असेल। आई बाबा काय करायचे तुमचे? पप्पा BST मध्ये होते कंडक्टर, आता 2 वर्ष झाली रिटायर्ड झाले। जरा दीदीला विचारतो तुमच्या। दीदी काय हो, कशा होत्या? बोला दीदी। भरपूर भरपूर मस्तीखोर, भरपूर खोडकर, रोज कंप्लेंट यायच्या स्कूलमधून। आणि आजूबाजू शेजाऱ्यांकडून पण भरपूर मस्ती करायची, खेळायची पण दुसऱ्यांबरोबर, त्यांच्याबरोबर मारामारी पण करायची, दुसऱ्यांच्या घरी जाऊन गपचूप जेवून पण यायची। पण मला सांगा की जर दुसऱ्यांच्या घरी गेल्यावरती त्यांना न कळता त्यांच्या घरातलं जेवायला या काय लहानपणी मांजरीच्या वेशात फिरायच्या का? असं कसं काय जेवणार? दुसऱ्याच्या घरी गेल्यावर काहीतरी तर कळेल ना? नाही नाही, सरळ सरळ घेऊन जेवणार आणि मग घरी आणि फेमस आहे, माझ्या आईला असंच म्हणायचे, तिचं टोपण नाव आहे पप्पी म्हणायचे हिला। आईला आमच्या पप्पीची आई म्हणून ओळखतात। मग आता पप्पीच्या आईंना विचारतो, काय हो पप्पीच्या आई तुम्ही सांगा। एकदा हिला कोणीतरी मारलं, दुकानात गेली होती मी मोठी बहीण, मोठ्या बहिणीला मारलं लहान असताना, आणि ही रडत घरी आली तर मी विचारलं काय झालं, मी पण विचारलं काय झालं, तर तिने म्हणलं मला दुकानात मारलं एका मुलाने। तर ही म्हणाली चल कोणी मारलं दाखव। हात धरून घेऊन गेली, हिने दाखवलं कोणी मारलं तर, हिला बाजूला ठेवलं, हिने त्याला दुबकलं आणि बहिणीला घेऊन घरी आली। आई 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 तो शब्द परत सांगा ना। त्या मुलाला खूप मारलं हिने आणि बहिणीला घेऊन घरी आली। नाही पण तुमचा शब्द खूप गोड होता। आई आई परत एकदा आई आई सांगा ना। दुबकलं म्हणते। नाही पण आई तुम्ही हे सगळं सांगताय ना, तेव्हा भालचंद्र रावांचा चेहरा बघण्यासारखा झाला हे सगळं ऐकून। लग्नाला किती वर्ष झाली? 5 वर्ष झाली। तो भाऊ काय म्हणतोय आपल्या बहिणीबद्दल? ते काही नाही, आमच्या दोघांचं तर पटायचंच नाही, आम्ही दोघं खूप मस्ती करायचो, मारामारी एकमेकांना मारायचो दोघांना। का पटायचं का नाही? काय माहिती, म्हणजे भांडणं व्हायची, मला हे पाहिजे, मला ते, तिला जे मला पाहिजे असायचं ते तिला पण पाहिजे असायचं, तर त्याच्यावरनं दोघांची भांडणं व्हायची। मग जेव्हा लग्न होऊन ताई सासरी गेली तेव्हा काय झालं होतं? तेव्हा मनात म्हणजे हेच होतं की आता कोणाची भांडू मी, कोणच नाही, आता मी एकटा पडलो। तेव्हा भरपूर मिस केलं। हा कसा जास्त बोलत नाही, असं भरपूर कमी बोलतो, तेव्हा असा गपचूप, त्याच्या पण डोळ्यात बरंच पाणी आलं होतं, पण तो एकदम असा दाखवला नाही त्याने बिलकुल। मिस करतो तिला भरपूर तो पण। हो ते आहे, पण तेवढी प्रेमळही आहे माझी मुलगी। आता नका बाजू घेऊ, पप्पीची आहे। नाही खरोखर, म्हणजे कसं जिथे नाही तिथे ती तशी करते आणि जिथे प्रेमळ आहे तिथे खूप प्रेमळ आहे।
रोग बाय ठोक मनात काहीच नाही ठेवत. तसं बघायला गेलं तर मनात काहीच नाही. काय कसं वाटतंय बाहेरच्यांनी इतकं भरभरून सांगितलं, आता कसं वाटतंय तुम्हाला? कसं मी तर अर्धा विसरले होते. आता तेव्हा त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मला आठवलं, अरे हो मी हे केलं होतं म्हणून. बरं, जरा दादाला एक मला आव्हान द्यायचंय. एक मी नातं विचारणार आहे आणि ते जर नातं अचूक त्यांनी सांगितलं तर आज बक्षीस मिळणार आहे आपल्या ताईला. आणि मला बघायचंय भाऊ आपल्या बहिणीला बक्षीस मिळवून देणार का? बाकी कुणीही प्रॉम्प्टिंग करायचं नाही. आत्याच्या मुलाच्या बायकोची मुलगी तुमची कोण? भाऊ उत्तर देणार आहे, बाकी कोणी बोलायचं नाही. भाऊ बघायचंय मला सोन्याची नथ बहिणीला मिळवून देणार का? आत्याचा मुलगा, मुलगाची बायको, बायकोची मुलगी. अभिनंदन, बरोबर उत्तर दिलंय. अभिनंदन. आणि आता वहिनींना सोन्याची नथ त्यांनी मिळवून दिलेली आहे बक्षीस म्हणून. अभिनंदन. बरं भालचंद्रजी, तुमचं बालपण सगळं इथेच गेलं का? हो, पूर्ण इकडे. तुमचे आई बाबा काय करायचे? पप्पा ह्याच्यात आहेत खंडगवाळमध्ये, लॅबोरेटरीज. अच्छा. आणि आई? गृहिणी. पण तुम्ही किती जणांचं कुटुंब तुमचं लहानपणी? पप्पा, मी, आई आणि भाऊ. भाऊ काय करतो? तो कोरिओग्राफर आहे. पण मला विचारायचंय या वहिनींबद्दल काय सांगणार? कारण तुमच्या कुटुंबात ज्या वेळेला गृहलक्ष्मीच्या पावलानं दुसऱ्या घरातली मुलगी आपल्या घरात येते तर त्यांच्या येण्याने तुमच्यात काय बदल झाला असं वाटतं? काय फरक झाला घरात? माझा राग म्हणजे पहिल्यापासून खूपच होता आणि ही पण तशीच झाली, ती पण तेवढीच होती. तर ते आमचं म्हणजे तुम्ही हे परफेक्ट होतं. म्हणजे तुमचा जर 4 मजल्यावरती आवाज आला तर त्यांचा 8 मजल्यावर आवाज आला. हा. आणि मला मुलगा त्याच्यापेक्षा आता जास्त झालाय. आमच्या दोघांचं मिक्स झालंय, ते मोठं झालं एकदम. पण एवढा राग का तुमच्याकडे लहानपणापासून? राग म्हणजे मला लहानपणापासूनच हे व्हायचं. माझे आजोबा शांत म्हणजे हे होते, म्हणजे मी लाडाळू होतो आजोबांचा. आणि काही असेल ना, मी गावाला गेलो तरी मला सगळं आजोबाच हे करायचे. मी गावाला असलो, काय केलं, कोण काय बोललं की बोलले की हा आता माझे आजोबा आले की आता शेर झाला. अच्छा, आजोबा एकदम तुमची ताकद होती म्हणजे. हा. आणि माझे काका जे होते ना ते म्हणजे मला खूप एकदम हे करायचे, म्हणजे भावांसारखे बोलतात ना तसे माझे काका होते सगळे. ते म्हणजे एवढे मला अजून पण एवढे हे करतात ना, मला काय प्रॉब्लेम झाला किंवा काय हे असेल, माझा पैशांचा प्रॉब्लेम असेल, काही असेल तर माझे काका मला हे करतात. आणि पप्पा म्हणजे माझे सगळ्यात मोठा हे बोलतात ना फ्रेंड, पहिला फ्रेंड माझे पप्पा. बाबा सांगा, मुलाबद्दल सांगा आणि सुनेबद्दल सांगा. मुलगा कसा की जे करायचं तेच करणार, सांगितलेलं कधीच करणार नाही. मला कळलं रागाचं कारण सुनेचं. हा, पण शेवटी मग त्याला नंतर कळलं की आपली चूक झाली की मग येऊन सांगणार की बाबा माझं चुकलं, मी आता व्यवस्थित वागेल. पण ते परत दुसऱ्या दिवशी परत तोच पाडत आलो. ह्याला म्हणतात बाबा. जे आहे ते बोलून टाकलं बाबांनी स्पष्टपणे. दुसरं सुनेविषयी आम्हाला मुलगी नव्हती, त्यामुळे मुलीच्या रूपानेच ती आमच्या घरी आली आणि आमचं मुली आणि बाबा असंच नातं आहे. सासूबाईंना विचारायचंय सुनेबद्दल, सासूबाई काय म्हणतात? सून प्रेमळ आहे माझी. हा. आणि जरा म्हणजे तिला राग येतो, पण काय तो तेवढं नॉर्मल. नंतर मग काय नाही, मग परत आई. दुसरे सासरे बाजूला बसले, त्यांचं काय म्हणणं आहे? काय बोलणार, दोघं पण एकदम उत्तम, एकापेक्षा एक बोलतो. काकीचं काय म्हणणं आहे? दोघं पण छान आहे, मन मिळावं आहे दोघं पण. भाऊ आहे का आता? भावाचं काय म्हणणं आहे? दोघं पण चांगले आहेत. जेवण मस्त बनवते. तुम्हाला मुद्द्याच दिसतंय जेवढं. नाही, समजून पण घेते तू. जाऊबाई काय म्हणतात जरा ऐकूया, थांबा. खूप छान आहे वंदिता, स्वभावाला पण खूप चांगली आहे आणि दीर पण माझा खूप चांगला आहे. तुमला खूप खूप सांभाळून घेतो आणि लव्ह विथ अरेंज केलेलं मॅरेज आहे त्यांचं, तसं तो सांभाळतो पण आहे तिला. अरे हे मला माहितच नाही. वहिनी काय हो, कसं जमलं खरं सांगा आता. नाही, गणपतीला गेलो होतो ना गावाला, तेव्हा बघितलं होतं तिला.
नंतर मग भावाचं लग्न होतं ना तेव्हा पुन्हा बघितलं तिला. पण तेव्हा घरातले काय बोलत नव्हते की नाही नंतर सांगतो. पण माझा एक काका होता, तो आता एक्सपायर झाला. तो बोलला की तुला लग्न करायचं ना, चल मी हे करतो. बाकीचं सोड, पप्पांचं सोड, मम्मीचं सोड, मी हे करतो. त्याने म्हणजे आम्हाला खूप हे केलं तेव्हा. तसं नाही, माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही गावाला बघितलं गणपतीला, नंतर एका लग्नात बघितलं, पण दोघांनी एकमेकांशी बोलून कधी होकार दिला होता काय वहिनी? असं काही म्हणजे प्रॉपर प्रपोज वगैरे असं काही झालं नव्हतं. मी गावाला, आम्ही कोकणात असल्यामुळे नेहमी आमच्याकडे सगळे गावाला जातातच गणपतीचं ठरलेलं असायचं. तर ह्यांनी तेव्हा बघितलं होतं मला, पण मी ओळखतच नव्हते अजिबात की हा, कारण ह्यांच्याकडं कमीत कमी 100 माणसं असतील, कमीत कमी. तर सगळी खूप मुलं वगैरे असायचं, खूप असं असायचं. आणि मग इथे मांजरेकर म्हणजे असं बोलायचं, हा मांजरेकर येतात, मुलगी वगैरे येतात, असं खूप चालायचं. मग आम्ही लपून राहायचो, असं असायचं तेव्हा. तर मी काय लक्ष नाही दिलं असं. नाही, पण मला सांगा, आजपासून बदल करायचा असेल तर कुठला करणार? हो, कंट्रोल करू आम्ही, राग कमी आम्ही दोघंही शांत राहू. बरं वहिनी, सॉरी म्हणायचं असेल, क्षमा मागायची असेल तर कोणाची? सॉरी म्हणायचं असेल तर ॲक्च्युली सगळ्यांनाच, कारण की मी डायरेक्टली कधी कधी काही बोलून जाते, त्याच्यामुळे मला ते कळत नाही की म्हणजे पटकन बोलली वगैरे. मग नंतर असं वाटतं की अरे असं नको बोलायला हवं होतं खूप खूप. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना आणि स्पेशली माझ्या आई बाप्पांना, कारण की खूप त्यांना त्रास दिलाय, खूप म्हणजे खूपच. भालचंद्रराव, तुम्ही आज सॉरी किंवा क्षमा मागायची असेल तर कोणाची? मी पहिला पप्पांना आणि आईला, कारण की पप्पांना तर खूप हे केलं, अजूनपर्यंत हे करतोय, त्रास देतोय. म्हणजे काय असेल माझं काय पप्पाने हे करतो. आईला पण हेच करतो कधी कधी, कारण मला खूप वैताग खूप असतो माझा. आणि बायकोने मला खूप, म्हणजे मला 2दा पॅरलाइज झालं होतं ना, तर बायकोने मला खूप म्हणजे बोलतात ना, मला काही म्हणजे समजतच नव्हतं काय होईल, मी काय होऊ शकतं. पण ही रात्रभर तिकडे थांबायची हॉस्पिटलमध्ये. पप्पा बोलायचे की नको तिला, तर ती नाही, मी थांबते. आणि जेव्हा मला फर्स्ट टाइम झालं तर पप्पानी पण मला तेव्हा बोलले होते की तू टेन्शन नको येऊस, तू फक्त माझ्या डोक्यावर असं पप्पानी हात ठेवला, तू बरा होशील, काय टेन्शन नको घेऊस. म्हणून सगळ्यांना मग काय बोलू शकत नाही. धन्यवाद. आणि आता आपण बघितलं तर तुम्ही तुमच्या आजारपणामध्ये या माऊलीनं कशी तुमची साथ दिली आणि किती तुम्हाला आधार दिला आणि किती प्रेम आहे हे दाखवून दिलं. कारण तुमचं दोघांचं एकमेकांवर तेवढं प्रेम आहे, म्हणून तुम्ही आनंदाने संसार करता आहात. आता फक्त आईबाबांची मनं दुखावली जाणार नाहीत, ही काळजी तुम्हाला करायची आहे. प्रयत्न नक्की करू. मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार. आता बघायचंय गणपतीपासून सुरू झालेला तुमचा प्रवास, आता किती गोष्टी तुम्हाला वहिनींच्या बरोबर माहिती आहेत. बरं, कुणीही प्रॉम्प्टिंग करायचं नाही. तेव्हा आता मी एक प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तर द्यायचं. मला सांगा, वहिनींचा आवडता हिरो कुठला? हिंदी चित्रपटातला आवडता हिरो? सुनील शेट्टी. चला, अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. 5 प्रश्न विचारणार, 5 प्रश्नांपैकी 3 उत्तरं बरोबर यायला पाहिजे. वहिनींचा आवडता प्राणी कुठला? वहिनींचा आवडता प्राणी कुठला? त्यांच्या स्वभावातच आहे, सांगा लवकर. मांजर. अरे वहिनी बरोबर का हो? हा, खूप. आमच्याकडे आम्ही जेव्हा पहिला चाळीत होतो ना, तेव्हा आमच्याकडे 10 मांजर होत्या तेव्हा. आणि नंतर मग बिल्डिंग मध्ये शिफ्ट झालो. हो, तेव्हा पण होते, पण यायला जायला प्रॉब्लेम व्हायचा. चाळीत कसं कुठेही कोणाकडेही जायचं तेव्हा चालून जायचं. पण बिल्डिंग मध्ये शिफ्ट झालो तेव्हा मग आम्ही त्यांना गावाला पाठवून दिलं. तेव्हा खूप मांजर, आमच्या पप्पांना खूप आवड होती मांजरांची, खूप होती. बरं, आता तिसरा प्रश्न. वहिनींच्या घरात, म्हणजे आता तुमच्या घरामध्ये वहिनींच्या चपला किंवा चपलाची जोड किती आहे? तो काय बोलू शकत नाही. 1 महिन्याने तरी एक हे लागतेच तिला. नाही, म्हणजे टोटल घरात कपाटात किती असतील? 10च्या वरतीच असतील. 10च्या वरती. थांब, आपण वहिनींना विचारूया. हे उत्तर तुमचं चुकलंय. बरोबर किती आहे ते वहिनी सांगतील. वहिनी किती आहे? तो आता सध्या इथे 20 जोड आहे. एखादं दुकान टाका आता मांजरेकर. 3 प्रश्नांपैकी 2 उत्तरं बरोबर आली. 4था प्रश्न, वहिनींचं आवडतं फळ कुठलं? लिची.
थांबा थांबा थांबा, तुमचं उत्तर बरोबर की चूक आपण वहिनींना आता विचारणार आहोत. वहिनी सांगा खरं उत्तर. हो, मला आवडतं लिची वगैरे खूप. नाही नाही ते पण नाही मला हापूस आंबा वहिनी, खूप आवडतो. आमच्या प्रश्नपत्रिकेत काय लिहिलंय ते सांगा. आंबा. हापूसचा आंबा. कळलं का हो मांजरेकर? बघा शेवटचं आता हे जर उत्तर बरोबर आलं नाही तर वहिनींचं बक्षीस जाईल. आता तुम्ही बरोबर उत्तर देणं अपेक्षित आहे आणि तन्मणी तुम्ही मिळवून देणार का आम्हाला बघायचं आहे. वहिनींना कुठला दागिना, म्हणजे माहेरी जसे अनेक दागिने असतात तसा कुठला दागिना वहिनींना आवडतो? मोत्याचे. अभिनंदन अभिनंदन. आणि तुम्ही झी मराठीकडून तन्मणी त्यांना बक्षीस म्हणून मिळवून दिलेलं आहे. आता एक छोटंसं आव्हान आहे आणि मला बघायचंय शेवटचा क्षण फार महत्वाचा आहे. या खेळातला शेवटचा क्षण असा आहे की आमच्या वहिनींना आज पैठणी कोण मिळवून देणार. एकीकडे भाऊ बसलेला आहे, तोही मला दिसतोय, आणि एकीकडे मिस्टर बसलेले आहेत. दोघेही खेळ खेळणार आहेत आणि भावाने ती एक एक वस्तू आणून आपल्या बहिणीकडे द्यायची आहे, दीदीकडे द्यायची आहे, आणि मिस्टर तुम्ही भालचंद्रराव एक एक वस्तू आणून या आमच्या माऊलीकडे, वंदिता वहिनींकडे द्यायची आहे. लक्षात ठेवा, हा खेळ असा आहे, स्क्रीनवरती एक असे असंख्य अक्षरं येतील. त्या अक्षरांमध्ये काही वस्तूंची नावं लपलेली आहे. घरातले सगळे मदत करू शकतात, पण वस्तू आणून द्यायच्या आहेत तुम्हीच. एका मिनिटामध्ये सगळ्यात जास्त वस्तू कोण आणून देणार ते आपण बघणार आहोत. आणि जे म्हणजे भाऊ आणि भालचंद्रराव यांच्यापैकी जे सगळ्यात जास्त वस्तू आणणार ते आज या माऊलीला पैठणी मिळवून देणार आहेत. तर आता भाऊ देणार मिळवून की नवरा देणार ते आपण बघणार आहोत. आणि त्यासाठी हे स्क्रीनवरती आलेले आहेत शब्द. वेळ 1 मिनिटाची. तीन, 2, 1. मिस्टर सांगा. कढई. 1, कढई. चिमटा. 2, घड्याळ. 3, मध. 4, पेन. पेन. 5, नारळ. नारळ. 6, निरंजन. 7, रुमाल. 8 आणि ताट. 9. चला तुम्ही 9 वस्तू आणल्या. आता भावाकडे जातो, बघूया कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या. सांगा. रुमाल. 1, लाटणं. 2, नारळ. 3, चिमटा. 4, वॉच. घड्याळ. 5, पेन. पेन. 6, निरंजन. 7, कढई. कढई. 8, ताट. 9. बस. दोघांनी 9 वस्तू आणल्या, पण सगळ्यात आधी हा खेळ पूर्ण केलेला आहे भावाने, कारण त्याने आधी येऊन बसला. त्यामुळे आता माहेराहून भावाने आपल्या बहिणीला बक्षीस मिळवून दिलेलं आहे. भालचंद्रराव तुमचा स्पीड थोडा कमी पडला, हा, पण भाऊ 9 वस्तू आणून आपल्या जागेवर सगळ्यात आधी बसला. विवेकनी आपल्या बहिणीला आता पैठणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन अभिनंदन. आणि त्यामुळे वहिनी तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून ही मानाची पैठणी. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा वहिनी तुमचं अभिनंदन.
असेच हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांवर प्रेम करत राहा, स्वतःचा राग कमी करा आणि सगळ्यांची मनं जपत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी, होम मिनिस्टरच्याच अंगणीच्या.